इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी नवी दिल्ली पुणे, इग्नू प्रादेशिक केंद्र पुणे, विषय कोड BPCC 101, BA मानसशास्त्र ऑनर्स, विषयाचे शीर्षक सामान्य मानसशास्त्र, ब्लॉक 1, विषय मानसशास्त्राचा परिचय, युनिट 1 आणि मानसशास्त्राचे एक मूळ तत्वज्ञानातून एक स्वतंत्र शैक्षणिक शिस्त म्हणून मानसशास्त्राचा उदय झाला. मानसशास्त्र म्हणजे काय आणि मानसशास्त्राचा उदय हा एक स्वतंत्र शिस्त, स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आलेला आहे. हे एक तत्वज्ञान आणि निसर्ग तसेच त्याच्या ऐतिहासिक विकासावर चर्चा देखील यामध्ये आपण करणार आहोत. मानसशास्त्राच्या वैशिष्ट्यांची देखील चर्चा यामध्ये करणार आहोत. मानसशास्त्र म्हणजे काय, तर मानवाच्या वर्तनाचा अभ्यास. आता यामध्ये मानवाच्या वर्तनाचा म्हणजेच मानवाचं तत्वज्ञानाचा एक स्वतंत्र शाखा म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मानसशास्त्राचा उदय झाला. मानसशास्त्राची संज्ञा ही परिभाषित केलेली आहे. निसर्ग तसेच ऐतिहासिक विकासावरही चर्चा केलेली आहे. मानसशास्त्राच्या वैशिष्ट्यांची देखील यामध्ये चर्चा आहे. मानसशास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे मानव आणि मानवी वर्तनाचा यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. मानसशास्त्राची उत्पत्ती वर्तन समजून घेण्याच्या उद्देशाने झालेली आहे. मानवाचं वर्तन इतकं क्लिष्ट आहे की ते वेळोवेळी बदलतं. प्रत्येक क्षणाला व्यक्ती कसा वागेल, कशा पद्धतीने वर्तन करेल, कशा पद्धतीने समोरच्या परिस्थितीवरती प्रतिक्रिया नोंदवेल, हे व्यक्तीच्या अभ्यासातून, व्यक्तीच्या संशोधनातून, व्यक्तीच्या वर्तनाला समजून घेऊनच आपल्याला समजू शकतं. यासाठी वर्तनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मानवाला ओळख ही वर्तनाने भेटते. उदाहरणार्थ चांगल्या वर्तनाचा, वाईट वर्तनाचा, गैरवर्तनाचा, अशा पद्धतीचं जे वर्तन आहे त्या आधारेच आपण शाळेमध्ये असो, बाहेर कामाच्या ठिकाणचं वर्तन असेल, वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधलं वर्तन असेल, हे वर्तन आपल्याला आपली स्वतःची एक ओळख, इमेज बिल्डअप करत असतं. त्यामुळे व्यक्तीचा स्वभाव पेक्षाही व्यक्तीच्या वर्तनावरती, त्याच्या वागणुकीवरती, तो इतरांबरोबर असलेल्या त्याच्या संबंधांवरती त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे निर्धारित असतं. म्हणून मानसशास्त्राची पहिली उपपत्ती समजून घेताना आपल्याला वर्तन समजून घेणे गरजेचं पडतं. माणसाच्या विकासासाठी व्यक्तीच्या संस्कारांचा आपण व्यवहारामध्ये विषय घेत असतो की या व्यक्तीचे संस्कार कसे आहेत, या व्यक्तीचे संस्कारांची जडणघडण कशी झालेली आहे, व्यक्ती कुठल्या क्षेत्रातून आलेला आहे, कुठल्या ठिकाणावरून आलेला आहे, कुठल्या व्यवहारात आहे, कुठल्या व्यक्तींबरोबर त्याचे व्यवहार आहेत, या सर्व गोष्टी, या त्याच्या आवडी-निवडी, त्याचसोबत त्याच्या असणाऱ्या मानसिक धारणा म्हणजे त्याच्या स्वभावाची निर्मिती ही देखील वर्तनावरच अवलंबून असलेले आपल्याला या ठिकाणी समजते. आत्मा, मन, वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा अभ्यास म्हणून समजून घेण्यापासून ते अजूनही माणसाच्या वर्तणुकीच्या पैलूंचा शोध या मानसशास्त्राचा अभ्यास करताना त्याच्या आत्म्याचा अभ्यास पहिल्यांदा करण्यात आला. आत्म्याच्या अभ्यासानंतर मन ही संकल्पना समोर आली. आत्म्यानंतर मन, मनानंतर वर्तन आणि वर्तनानंतर मानसिक प्रक्रिया. मानसिक प्रक्रिया म्हणजे या सगळ्यांचा समुच्चय आणि व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये मानसिकतेच्या, विचारांचा, भावनेचा, प्रेरणेचा, असणाऱ्या समजुतीचा, गैरसमजुतीचा होणारा परिणाम म्हणजे मानसिक प्रक्रिया. मानसिक प्रक्रिया व्यक्तीचं वर्तन घडवण्यासाठीही कारणीभूत आहे, व्यक्तीचं वर्तन बदलण्यासाठीही कारणीभूत आहे आणि व्यक्तीच्या वर्तनाला योग्य दिशा समाजाच्या उपयोगासाठी
उपयुक्त दिशेने देण्यासाठी ही मानसिक प्रक्रियांचाच भाग आहे. व्यक्तीला प्रेरणेचा उपयोग या क्षेत्रामध्ये मानसिक प्रक्रियेच्या अ, अभ्यासामध्ये आपल्याला जाणवू शकते. मानसिक प्रक्रिया म्हणजे व्यक्तीची दिशा सम जडणघडण, व्यक्तीचा असणारा सामाजिक परिपाक. यामध्ये माणुसकीच्या वर्तणुकीच्या पैलूंचा शोध आपण यामध्ये घेतलेला आहे. हे फक्त 1879 मध्ये जेव्हा याचा शोध लागला, त्यावेळेस विल्यम वुंड यांनी जर्मनीतील लिप्झिग येथील पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे. हा जो मुद्दा आहे, की हे फक्त 1879 मध्ये सुरू झालेलं आहे. त्यावेळेस विल्यम वुंड यांनी जर्मनीतील लिप्झिग येथील पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन केली. या स्थापनेनंतर मानसशास्त्राला खरं शास्त्र असं म्हणण्यात आलं. म्हणजे अ, माणसा मानसशास्त्राची उत्पत्ती, मानसशास्त्राची अ, जी काही आतापर्यंतची डेव्हलपमेंट आहे, ही डेव्हलपमेंट विल्यम वुंड यांच्या जर्मनीतील पहिल्या प्रयोगशाळेनंतर सुरुवात झाली, की याला शास्त्र म्हणून. कारण प्रयोगशाळा त्याला एक सिच्युएशन आणि त्या सिच्युएशननुसार व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणं हे सिस्टमॅटिकपणे समोर आलं. त्याच्या अगोदरचा भाग आपण बघतो, की आत्मा, मन, वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा अभ्यास केला जाऊ लागला होता. पुढील भागामध्ये एक मूळ मानसशास्त्राचे एक मूळ आहे. त्यामध्ये पहिलं आहे तत्वज्ञानातून एक स्वतंत्र शैक्षणिक शास्त्र म्हणून मानसशास्त्राचा उदय झाला. तत्वज्ञान फिलॉसॉफी. फिलॉसॉफी ही व्यक्तीला जडणघडणीसाठी मदत करते. मग व्यक्तीची जडणघडण ही समाजाच्या साहाय्याने होते. व्यक्तीची जडणघडण समाजात असणाऱ्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या अनुषंगाने होते. व्यक्ती हा कसा आणि कुठे आणि केव्हा जन्माला आला यापेक्षाही तो कसा, कधी, कशासाठी उपयुक्त आहे, काय त्याच्या समोर किंवा त्याच्या बाजूने समाजासाठी काय त्याचा उपयुक्तता दिसून येते, यासाठी समाजहितासाठी व्यक्ती आणि व्यक्तीचं मूल्य, व्यक्तीचं महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्रत्येक व्यक्ती समाजासाठी महत्त्वाचा असतो. याचा याच्या अ, अभ्यास करणारं शास्त्र हे म्हणून तत्वज्ञानातून निर्माण झालेलं हे शास्त्र आपल्याला उदयास झालेलं दिसून येतं. मानसशास्त्राची संज्ञा परिभाषित केलेली आहे आणि निसर्ग तसेच त्याच्या ऐतिहासिक विकासावरही चर्चा केलेली आहे. थोडक्यात मानसशास्त्रात समजून घ्यायचं म्हणलं, तर मानसशास्त्राची संज्ञा ही परिभाषित केलेली आहे. त्याच्यामध्ये व्यक्ती आणि व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणारा शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मग मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना मानसशास्त्र किंवा मानवी वर्तन हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गावर अवलंबून आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या क्रिया आणि प्रतिक्रियांवर अवलंबून आहे. त्याचसोबत त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या वातावरणाचा परिणाम आहे. त्याचसोबत त्याच्या निसर्गात तो ज्या वातावरणात वाढतो आहे, ज्या वातावरणात तो जगत आहे, त्या सर्व गोष्टींचा त्याच्या जीवनक्रमावर होणारा परिणाम देखील तो महत्वाचा आहे. मानव हा समाजात जगतो, समाजात राहतो, समाजात वावरतो. हे वावरत असताना त्याचा जो स्वभाव आहे, त्याचं जे वर्तन आहे, हे एक एक आकार घेत असतं आणि ते आकार घेत असताना जर आपण उदाहरणार्थ जर बघायचं म्हटलं, तर शहरातला विद्यार्थी, शहरातला व्यक्ती, शहरातला व वृद्ध व्यक्ती आणि शहरामध्येच वावरत असलेला एक साधारण नोकरी करणारा किंवा नोकर सध्या असणारा असा एक व्यक्ती, या सर्वांच्या जडणघडणीचा विचार केला तर ग्रामीण भागातल्या व्यक्तीच्या वर्तनात, वागण्यात, बोलण्यात, स्वभावामध्ये हा
खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला असतो. हा त्यांच्या आजूबाजूच्या निसर्गाचा देखील त्याच्या वागणुकीवर होणाऱ्या परिणामांचा आपल्याला परिपाक दिसतो. मानसशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा देखील चर्चा यामध्ये आहे. मानसशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस आपल्याला हा भाग दिसून येतो. मग ते एक स्वतंत्र विज्ञान म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तत्वज्ञानाचा एक स्वतंत्र शैक्षणिक शास्त्र म्हणून मानसशास्त्राचा उदय झाला. मानसशास्त्राची संज्ञा परिभाषित केलेली आहे आणि निसर्ग तसेच ऐतिहासिक विकासावरही त्याचा परिणाम दिसून येतो. मानसशास्त्राचा म्हणजेच मानवाच्या व्यक्तीच्या वैशिष्ट्यांचा हा देखील आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. वर्तन समजून घेण्याच्या मानसशास्त्राच्या शोधातून मानसशास्त्र विकसित झालेले आहे. वर्तन समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास स्पष्ट झालेला आहे. मग ते एक स्वतंत्र विज्ञान म्हणून ओळखले गेले. ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करतोय त्यावेळेस, की आत्म्याचा झाला, मनाचा झाला. ते एक स्वतंत्र विज्ञान म्हणूनही शास्त्र म्हणून उदयास आलं. भारतातील मानवी वर्तनाचा अभ्यास आपल्या आयुर्वेद आणि पतंजली योगसूत्रात प्रतिबंधित झालेला दिसून येतो. मानवी वर्तनाचा अभ्यास यापूर्वीही झालेला आहे. तो आयुर्वेद, पतंजली त्याचबरोबर योग या भागामध्ये आपल्याला भारतीय मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, भारतीय व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर भारतामध्ये पूर्वेपार म्हणजे आयुर्वेद, पतंजली, योगसूत्रता यातून आपल्याला मानवाच्या वर्तनाचाच अभ्यास केलेला यामध्ये दिसून येतो. मानसशास्त्राचे महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय? तर वर्णन करणे, स्पष्टीकरण करणे, अंदाज आणि नियंत्रण याचं मानसशास्त्राचं महत्वाचं उद्दिष्ट आहे, की एखाद्या गोष्टीचं व्यक्तीच्या वर्तनाचा वर्णन करणे, त्यातून स्पष्टीकरण करणे, त्याने केलेल्या क्रियांचा अंदाज घेणे, तो पुढे भविष्यात कुठपर्यंत, कायपर्यंत करू शकतो, या सर्व गोष्टींचा अंदाज घेणे, नियंत्रण ठेवणे, या सर्व गोष्टींमध्ये मानसशास्त्र व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरते. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोजल्या जाऊ शकणाऱ्या जीवांची सर्व क्रिया आणि प्रतिसादांच्या वर्तनामध्ये समावेश होतो. वॅटसनचं मत असे आहे, की मानव आणि प्राणी यांच्या वर्तनात काही आवश्यक फरक नाही. म्हणून मानव आणि मानवोत्तर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून मानसशास्त्राची व्याख्या मांडण्यात आली. मानवी वर्तणूक नेहमीच उद्देशपूर्ण असते आणि एखाद्याच्या कृतीची नेहमीच कोणत्या ना कोणत्या ध्येयाकडे किंवा इतर दिशेने निर्देशित केली जाते. मानवी वर्तणूक, मानवी वागणूक ही नेहमीच एखाद्या उद्देशासाठी असते. एखादं कृत्य करत आहे, तर त्या कृत्याचा उद्देश संपूर्णपणे जाणणे आणि त्या पद्धतीने त्याला निर्देशित करणे हे देखील कार्य मानसशास्त्रात केलं जातं. आधुनिक युगाने मानसशास्त्राला वर्तनाचे विज्ञान म्हणून परिभाषित केले. विज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणेच मानसशास्त्राची ही युक्तिवाद, मत किंवा विश्वासावर न राहता प्रयोग आणि निरीक्षणावर अवलंबून असणारी ही शाखा आहे. बहुतेक जगाच्या वस्तू आणि घटना यांचे वर्गीकरण करणे, समजून घेणे आणि एकत्र करणे हे विज्ञानाचे एकमेव उद्दिष्ट आहे. विज्ञानाचं एकमेव उद्दिष्ट काय आहे? तर भौतिक जगाच्या वस्तू आणि घटना यांचे वर्गीकरण करणे, समजून घेणे, एकत्र करणे हे विज्ञानाचं एकमेव उद्दिष्ट आहे. ते मानसशास्त्रामध्ये आपल्याला उपयुक्त पडते. मानसशास्त्र हे वर्तनाचे विज्ञान म्हणून परिभाषित केले गेले आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मोजल्या जाणाऱ्या वागणूक, मानसशास्त्राची उत्पत्ती, महत्वाच्या संकल्पना या मुद्द्यामध्ये आपण वागणूक, वर्तनवाद आणि क्रिटिकल थिंकिंग या गोष्टींचा आपण अभ्यास करत आहोत. वागणूक म्हणजे काय? तर मानव आणि प्राणी यांच्या निरीक्षण करण्यायोग्य क्रिया आणि प्रतिसाद आतील मानसिक संज्ञानात्मक प्रक्रिया, उदाहरणार्थ भावना आणि विचार, जोपर्यंत त्याचे निरीक्षण केले जाऊ शकते तोपर्यंत प्रत्यक्ष पाहण्यायोग्य क्रियाकलाप देखील वर्तनामध्ये समाविष्ट नाहीत.
मानव आणि प्राणी यांचं निरीक्षण करण्यायोग्य क्रिया आणि प्रतिसादामधील मानसिक संज्ञानात्मक प्रक्रिया, उदाहरणार्थ भावना आणि विचार, जोपर्यंत त्यांचे निरीक्षण केले जाऊ शकते तोपर्यंत प्रत्यक्षपणे पाहण्यायोग्य कलाप देखील वर्तनामध्ये समाविष्ट नाहीत. वर्तनवादामध्ये मानसशास्त्रज्ञाने मनावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वर्तनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. क्रिटिकल थिंकिंगमध्ये म्हणजेच तर्कशुद्ध निर्णय, तार्किक आणि चांगले विचार केलेले निर्णय. क्रिटिकल थिंकिंग ज्यावेळेस एखादा विचार आपण करतोय, तो करत असताना कुठल्या पद्धतीने करताय, कुठल्या व्यक्ती हा विचार करताना त्याच्याजवळ असणाऱ्या अनुभवांच्या सहाय्याने तो करत असतो. त्याच्या असणाऱ्या क्षेत्रानुसार तो विचार करत असतो. त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या आवाक्यानुसार तो विचार करत असतो. यामध्ये त्याचं वाचनपासून त्याचा सराउंडिंगमध्ये असणारे सर्व विचार आले. या सगळ्या गोष्टींचा वापर यामध्ये केला जातो त्या व्यक्तीचा वर्तनाचा अभ्यास करताना. स्युडो सायकोलॉजी कोणत्याही निराधार प्रणाली जी वरवर मानसशास्त्राशी साम्य आहे. मानसशास्त्र मानवी वर्तन आणि संज्ञानात्मक प्रक्रियांचा विज्ञान. विज्ञान हे ज्ञानाचे एक पद्धतशीर शरीर आहे जे घटनांचे काळजीपूर्वक निरीक्षण आणि मोजमाप करून एकत्रित केले जाते. निसर्ग आणि मानसशास्त्र युनिट 2 यापूर्वी आपण जे बघितलेले आहे त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करू. मानसशास्त्राची उत्पत्ती, महत्वाच्या संकल्पना. पहिली, वागणूक. मानव आणि प्राणी यांच्या निरीक्षण करण्यायोग्य क्रिया आणि प्रतिसादांचा यामध्ये समावेश होतो. वागणुकीमध्ये व्यक्ती म्हणजे थोडक्यात एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे सर्व पाळीव प्राणी हे आपली सर्व भाषा, आपली सर्व क्रिया यांचा प्रतिक्रिया देण्यासाठी या पाळीव प्राण्यांचा उपयोग होताना आपल्याला दिसतो. त्याला आपली भाषा कळते, त्याला आपला सहवास आवडतो, तो आपल्याशिवाय राहत नाही, त्याला करमत नाही. हा जो मानवाला आलेला जो विचार आहे, त्यानुसार जी वाढते सध्या पाळीव प्राण्यांची जी संख्या वाढत आहे, ही जी संख्या किंवा यांचा जो घरामध्ये असण्याचा जो प्रमाण आहे, याच्यामध्ये जो वाढ आहे, ही व्यक्तीला कुठेतरी स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार हे एक्सप्रेस करणारं महत्वाचं आणि हक्काचं स्थान मिळणारं ती एक उदाहरण आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे शास्त्रीय भाषेत जर समजून घ्यायचं असेल, मानवाचे वर्तन आणि प्राण्याचं वर्तन, मानवाची क्रिया आणि वर्तनाची जर आपण साम्य बघितलं, तर प्राण्याच्या वर्तनात आणि वागण्यामध्ये ही देखील साम्यता जाणवते आणि त्याचा अभ्यास आपण करू शकतो. बरेच वैज्ञानिक अ, प्रयोग किंवा मानसशास्त्रीय प्रयोग हे प्राण्यांवरतीच पहिले केले जातात, त्यानंतर मानवावर केले जातात. दुसरा भाग याच्यामध्ये येतो वर्तनवाद. आता वर्तनवाद म्हणजे काय? तर मानसशास्त्रज्ञाने अ, मनावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वर्तनावर लक्ष केंद्रित करावे, असा हा भाग आहे. मानवाला मन, बुद्धी आणि म्हणजेच कृती यापासून वेगळं करता येत नाही. मानवाची कृती ही समाजाच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीचं ते कृत्य आहे, त्याच पद्धतीचं त्याच्या कृतीचं त्याला अ, प्रतिसाद समाज देतो. मग तो पुरस्कार असेल तर पुरस्कार आणि शिक्षा असेल तर शिक्षा. या पद्धतीने सामाजिक प्रतिक्रियांचा देखील यामध्ये विचार होत असतो. म्हणून व्यक्तीचा अभ्यास करताना वर्तनवादानुसार वर्तनावरती महत्त्व देऊन वर्तनावर लक्ष केंद्रित करून विचार करणे गरजेचे असते. क्रिटिकल थिंकिंगमध्ये तर्कशुद्ध विचार, तार्किक आणि चांगले विचार केलेले निर्णय यामध्ये आपल्याला सापडतात. कोणताही निराधार प्रणाली जी वरवरच्या मानसशास्त्राशी साम्य करते,
ही सायकोलॉजी आहे असा एक समज असतो. मानसशास्त्रातील मानवी वर्तन ही संज्ञानात्मक म्हणजेच मानसिक प्रक्रियांचं विज्ञान आहे. विज्ञान हे ज्ञानाचे एक पद्धतशीर शरीर आहे, जे घटनांचे काळजीपूर्वक निरीक्षण आणि मोजमाप करून एकत्रित केले जाते. हे जे पुन्हा रिपीट करण्याचं आलं, त्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे विज्ञान. विज्ञान हे ज्ञानाची एक पद्धतशीर संकल्पना आहे. एखादी गोष्ट आपल्याकडून हरवली, तर ती गोष्ट आपल्याला शोधण्यासाठी त्या गोष्टीचा आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागतो. आपण काय केलं, कुठे केलं, कसं केलं, कुठं गेलो होतो, काय केलं होतं, या सर्वाचा एका रेषेमध्ये एका विचारानुसार ज्यावेळेस आपण क्रमानुसार विचार करतो, त्यावेळेस त्या समस्येचं उत्तर आपल्याला सापडतं. याचाच अभ्यास, याचंच महत्त्व आणि याचाच आधार घेऊन मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या वर्तनाचा जर क्रमवार विचार केला, तर व्यक्तीच्या कृतीचा आपल्याला अंदाज आणि त्याचं संशोधन करणं सोपं जातं. म्हणून विज्ञान हे मानसशास्त्रासाठी महत्त्वाचा भाग आहे. आता युनिट 2 मध्ये निसर्ग आणि मानसशास्त्राची व्याप्ती हे प्रकरणामधला पहिला पॉइंट बघतोय. मानसशास्त्राचे विशिष्ट स्वरूप आणि व्याप्ती आहे. इतर विषयांशी मानसशास्त्राचा आंतरसंबंध देखील आहे. मानसशास्त्राचा प्रत्येक उपक्षेत्राच्या कार्यक्षेत्रावर चर्चा केली आहे. मानसशास्त्राचा देखील अर्ज आहेत. हे आपण पाहणार आहोत. पहिला भाग, मानसशास्त्र ही आधुनिक शास्त्र आहे, ज्याचा उद्देश मानसिक प्रक्रिया, अनुभव आणि वेगवेगळ्या संदर्भातील व्यक्तीच्या वर्तनातील गुंतागुंत समजून घेणे. या आत्ताच्या जे मुद्दा आहे, त्यामध्ये मानसशास्त्र ही आधुनिक शास्त्र आहे, ज्याचा उद्देश मानसिक प्रक्रिया आणि अनुभव. अनुभव म्हणजे काय? तर साठवण. एखादी क्रिया आपण करतोय, त्या क्रियेचा आलेला अनुभव तो चांगला आहे किंवा वाईट. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे गरम एखादा वस्तू, एखादा तवा, एखादा कुकर जर आपल्याला अनुभव असेल, त्याचा चटका लागतो याचा, तर आपण गॅसच्या शेजारी ठेवलेला थंड तवा असो किंवा थंड कुकर असो, त्याला हात लावताना आपण सावधगिरीनेच हात लावतो. हा अनुभव हे मानसिक प्रक्रिया आपल्याला आपसुकपणे जाणीव करून देते. याच्या व्यतिरिक्त दुसरं उदाहरण जर विचार करायचा असेल, तर ते वारा आल्यानंतर आपोआप आपले आपसुकपणे डोळे झाकणे हा देखील यातलाच एक भाग आहे. अनुभव आणि वेगवेगळ्या संदर्भातील व्यक्तीच्या वर्तनातील गुंतागुंत समजून घेणे हे यामधलं क्षेत्र आहे. हे एक नैसर्गिक आणि सामाजिक विज्ञान म्हणून मानले जाते. मानसशास्त्र विचारांची प्रमुख शाळा म्हणजे संरचनावाद, कार्यप्रणाली, वर्तणूकवाद, गेस्टाल्ट स्कूल, मानसशास्त्र, मानवतावादी मानसशास्त्र आणि संज्ञान मानसशास्त्र हे मानसशास्त्राच्या विचारांची भाग आहेत. संरचनावाद, कार्यवाद, वर्तनवाद, गेस्टाल्ट, मानसशास्त्र, मानवतावादी आणि संज्ञावाद या टप्प्यानुसार मानवाच्या प्रत्येक समस्येवरती उत्तर मिळू शकतं. या सर्व गोष्टींचा वापर करून समस्या त्यांच्या व्यक्ती आपण त्यामध्ये बघत असतो. समकालीन मानसशास्त्र हे बहुविध आहे, कारण ते अनेक दृष्टिकोन आणि विविध दृष्टिकोनाद्वारे विशिष्ट कृती आहे, जे वेगवेगळ्या स्तरावर वर्तनाचे स्पष्टीकरण देते. हे दृष्टिकोन परस्पर अनन्य नाहीत. प्रत्येक मानवी कार्याच्या जटिलतेबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते. संज्ञात्मक दृष्टिकोन विचार प्रक्रियांचा उपयोग मानसशास्त्रीय कार्यासाठी केंद्र म्हणून करते. मानवतावादी दृष्टिकोन मानवी कार्यप्रणालीला वाढण्याची, उत्पादक बनण्याची आणि मानवी क्षमता पूर्ण करण्याच्या इच्छेद्वारे वैशिष्ट्यकृती म्हणून पाहतो. मानवतावादी दृष्टिकोन म्हणजे समाजामध्ये असणाऱ्या इतर लोकांचा देखील मानव म्हणून विचार करणे, त्याचसोबत त्यांना त्या पद्धतीने वागवणे, ही वागणुकीच्या संदर्भातला आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या संस्कारांच्या बाबतीतला हा महत्वाचा भाग आहे. आज मानसशास्त्रज्ञ अनेक विशिष्ट क्षेत्रात काम करतात, ज्याचे स्वतंत्र सिद्धांत आणि पद्धती आहेत. ते सिद्धांत विकसित करण्यासाठी आणि विशिष्ट
डोमेन मधील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. मानसशास्त्राची काही प्रमुख क्षेत्रे आहेत. त्यामध्ये संज्ञानात्मक, जैविक, आरोग्य, विकासात्मक, सामाजिक, शैक्षणिक आणि शालेय मानसशास्त्र, क्लिनिकल आणि समुपदेशन मानसशास्त्र, याचबरोबर पर्यावरण मानसशास्त्र, औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र, तसेच नवीन क्रीडा मानसशास्त्र, या सर्व क्षेत्रांमध्ये मानसशास्त्राची प्रगती होताना मानसशास्त्राची हे क्षेत्र आपणास जाणवताना दिसतात. या सर्व क्षेत्रांमधील समस्यांवरती मानसशास्त्र काम करताना आपल्याला दिसत आहे. वास्तविकतेचे अधिक चांगले आकलन होण्यासाठी अनेक आंतरशाखीय उपक्रम राबवण्याची गरज अलीकडे जाणवत आहे. त्यामुळे विविध शाखांमध्ये सहयोग निर्माण झाला. मानसशास्त्रातील स्वारस्य यासह आच्छादित आहेत. त्यामध्ये नंबर 1 सामाजिक विज्ञान, त्यामध्ये अर्थशास्त्र, राजकीय विज्ञान, समाजशास्त्र हा एक भाग आहे. 2 बायोसायन्स, न्यूरोलॉजी, फिजिओलॉजी, मेडिसिन या प्रकारचा आहे. नंबर 3 जनसंवाद, संगीत आणि ललित कला हा आहे. अशा प्रयत्नांमुळे फलदायी संशोधन आणि अनुप्रयोग झाले आहेत. मानसशास्त्र ही एक शिस्त आहे जी केवळ मानवी वर्तनाबद्दल सैद्धांतिक ज्ञानाच्या विकासाला हातभार लावत नाही, तर वेगवेगळ्या स्तरावरील समस्यांचे निराकरण करण्यात योगदान देते. मानसशास्त्र ही अशी शाखा आहे जी केवळ मानवी वर्तनाबद्दल सैद्धांतिक ज्ञानाचा विकासाला हातभार लावत नाही, तर वेगवेगळ्या स्तरावरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी योगदान देते. शाळा, रुग्णालये, उद्योग, प्रशिक्षण संस्था, लष्करी म्हणजेच मिलिटरी, सरकारी संस्थांसह विविध प्रकारच्या सेटिंग्समध्ये, विविध क्रियाकल्पनांमध्ये मदत करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांना नियुक्त केले जाते. त्याचबरोबर बरेच जण खाजगी सराव देखील करताना म्हणजे प्रॅक्टिस करताना देखील आणि काउन्सिलर होताना आपल्याला दिसतात. मानसशास्त्रज्ञ आजच्या जीवनातील समस्या समजून घेण्याच्या आणि त्यांचं निराकरण करण्यात मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मानसशास्त्राच्या अनेक शाखा उदयास येत आहेत. उदाहरणार्थ इंटरनेट वापराशी संबंधित वागणुकीशी संबंधित समस्या समजावून घेण्यासाठी आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी सायबर मानसशास्त्राची शाखा आज आपल्याला उदयास झालेली दिसून येते. सैद्धांतिक शाखेत विकासात्मक मानसशास्त्र मानवी जीवनातील विविध विकासात्मक टप्प्यांबद्दल चर्चा करते. बालमानसशास्त्र बालमनात होणाऱ्या बदलांबद्दल, मुलांच्या वर्तणुकीबद्दल बोलतो. सामाजिक मानसशास्त्र एखाद्या व्यक्तीचा समूह आणि समूहाचा वैयक्तिक वर्तनावर होणारा परिणाम अभ्यासते. तर असामान्य मानसशास्त्र असामान्य वर्तनाचे नमुने, कारणे आणि उपाय यावर चर्चा करते. प्रायोगिक मानसशास्त्रात मानवी जीवनातील मूलभूत समस्यांची नमुने अभ्यासणे, प्रायोगिक मानसशास्त्रज्ञात वर्तन कसे सुधारले जाते आणि लोक हे बदल कसे टिकवून ठेवतात, तसेच माहितीचा विचारांवर प्रक्रिया करतात याची तपासणी करणे हा देखील आहे. मानसशास्त्राच्या उपयोजित क्षेत्राने मानवाच्या चांगल्या संयोजनासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. ईजीएस म्हणजेच क्लिनिकल समुपदेशन, शालेय मानसशास्त्र हे देखील आहे. मानवाच्या कल्याणामध्ये सर्व मानसशास्त्राचा वाटा आहे. भारतीय मानसशास्त्रात प्राचीन भारतीय विचार आणि उपदेशांवर लक्ष केंद्रित केले. पारंपरिकपणे वेद आणि महाकाव्य साहित्य सारख्या तात्विक आणि धार्मिक साहित्याने एखाद्या व्यक्तीने गडबडीत कसे वागले पाहिजे यावर धार्मिक विचार आणि तत्वज्ञानाचा प्रतिबिंबित केलेले. भारतीय मानसशास्त्रीय प्राचीन भारतीय विचार आणि उपदेशांवर लक्ष केंद्रित करते. पारंपरिकपणे वेद आणि महाकाव्य साहित्य सारख्या तात्विक आणि धार्मिक साहित्याने एखाद्या व्यक्तीने गडबडीत कसे वागले पाहिजे यावर धार्मिक विचार आणि तत्वज्ञान प्रतिबिंबित करते. भारतीय मानसशास्त्रात प्राचीन भारतीय विचार आणि उपदेशांवर लक्ष केंद्रित करते. पारंपरिकपणे वेद आणि महाकाव्य साहित्य सारख्या तात्विक आणि धार्मिक साहित्याने एखाद्या व्यक्तीने गडबडीत कसे वागले पाहिजे.
वेद, योगसूत्र, भगवद्गीता, मानवी कृती आणि यांचा समाजावर होणारा परिणाम यावर प्रतिबिंबित करतात. भारतात मानसशास्त्र प्रथम 1916 मध्ये कलकत्ता विद्यापीठात तत्वज्ञान विभागात सुरुवात झाली. स्वतंत्र मानसशास्त्र विभाग केवळ स्वातंत्र्यानंतरच सुरू झाला. मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती, महत्वाच्या संकल्पना या विषयावरती आपण नैदानिक मानसशास्त्र, संज्ञात्मक मानसशास्त्र, सामुदायिक मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, अर्गोनॉमिक्स, मिलिटरी, स्पोर्ट्स या शास्त्रांनुसार या शाखांनुसार मानसशास्त्राचा अ, विकास होताना मानसशास्त्राच्या या शाखा आपल्याला दिसतात. नैदानिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची ती शाखा आहे, जी मानसिक आजारांवर निदान करते. असामान्य वर्तनांचे मूल्यांकन करते. उपचाराशी संबंधित हे निदान करणारे हे क्षेत्र गंभीर मानसिक विकार आणि भावनांचे समस्यांचे निदान करणे, उपचारांवर भर देते. संज्ञात्मक मानसशास्त्र हे मानवी माहिती, प्रक्रिया, क्षमतांशी संबंधित आहे. या क्षेत्रात मानसशास्त्रज्ञ स्मरणशक्ती, विचार, समस्या सोडवणे, निर्णय घेणे, भाषा, तर्कशास्त्र इत्यादी सर्व आकलनाच्या पैलूंचा अभ्यास करते. सामुदायिक मानसशास्त्र हे सामाजिक मानसशास्त्राच्या अनुषंगाने म्हणजे समाजाच्या हितासाठी समाजाच्या दृष्टिकोनातून मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करते. समुपदेशन मानसशास्त्र ही शाखा वैयक्तिक संबंध, करिअर निवड, हलकी भावनिक समस्या, समस्या निवारण यासारख्या वैयक्तिक समस्यांशी संबंधित लोकांना मदत करते. एर्गोनिक ही अशी शाखा आहे जी अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित आहे. आंतरसंबंधित करते. कर्मचारी आणि व्यक्ती यांच्या व्यक्तींच्या सोयीसाठी, इष्टतम कामगिरीसाठी, कामाच्या ठिकाणी वातावरण, उत्पादने, प्रणाली, डिझाइन व्यवस्थित करण्याच्या प्रक्रियेशी प्रेरणेच्या, मोटिव्हेशनच्या संबंधित ही शाखा आहे. मिलिटरी सायकोलॉजी मिलिटरी सायकोलॉजीची शाखा समजून घेण्यासाठी मानसशास्त्रीय सिद्धांत तसेच अंदाज, वर्तणूक करणाऱ्या अभ्यासांचा संदर्भ देते. यासोबत स्पोर्ट्स सायकोलॉजी ही खेळाच्या संदर्भात आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये मानसशास्त्र आज कार्यरत आहे. धन्यवाद.